आपण जर टीचरच्या गोष्टी ऐकल्या नाही तर त्याचे दुष्परिणाम काय असतात हे मला खूप जास्त रिअलाइज झालं. डिस्ट्रॅक्टचा प्रश्नच नाही, कारण सोशल मीडियावरती कुठंच नव्हतो मी. कारण तर त्यांना म्हणजे 12th ते कॉम्पिटिशनमध्येच राहिले नाही, ते आउट ऑफ कॉम्पिटिशन फेकले गेले. ते तसे विद्यार्थी ते ज्यांना कूल वाटते 10 तास वापरून, तर मग त्यांची ते अजून 3 ते 4 वर्ष त्या ट्युशन एरियामध्ये जाणार ते कन्फर्म आहे. फिजिक्स तर एकदम ब्लँक होतं, म्हणजे काही समजायचंच नाही. ते 720 पैकी 675 असा माझा स्कोर होता. आणि 675 त्या आरसीसीच्या बुकलेटवरचे आम्ही फोटो बघायचो, यार आपला कधी फोटो येईल तिथं. डिअर नीट ॲस्पिरंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. भाग्यनगर नांदेडमध्ये शिकून आज मुंबईच्या टॉप मेडिकल कॉलेजेसपैकी एक मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आज आपल्यासोबत आहेत. तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि तुम्ही कशा पद्धतीने नीटची तयारी केली ती हे आमच्या व्ह्युअर्सला सांगा. सर्वांना नमस्कार. माझं नाव दीपक दत्ता पाटील. मी मूळचा नांदेडचा रहिवासी आहे आणि माझं 11वी-12वीचं शिक्षण नांदेड येथे भाग्यनगर येथे झालेलं आहे. आणि मला नीट 2024 720 पैकी 675 असा माझा स्कोर होता. आणि 675 आणि मला पहिल्या राऊंडला LTMC सायन हे कॉलेज भेटलं. पहिल्याच राऊंडला फायनल केलं का? हा, पहिल्याच राऊंडला फायनल केलं. भाग्यनगरमध्ये व्हेरियस ट्युशन्स आहेत. तुम्ही कुठल्या ट्युशनला तुमची नीटची तयारी केली ती? RCC ला नांदेडला. हो. RCC निवडायच्या मागचा मोटो काय होता? जसं तुम्ही म्हणलं, नांदेडमध्ये भरपूर म्हणजे आपलं काय भरपूर कोचिंगचे अवेलेबल असताना ऑप्शन्स, RCC निवडण्यामागचं एक कारण म्हणजे जे अदर्स ट्युशन आहेत त्याच्यामध्ये माझं जे बॅकग्राऊंड होतं ते स्टेट लेवलचा विद्यार्थी होतं. माझं CBSE वगैरे ICSE जे आपण म्हणतो, इंग्लिश असं काही CBSE नव्हतं. मग RCCचं असं शिकवण्याची पद्धत होती की म्हणजे फ्रॉम बेसिक लेवल टू टॉप लेवल हे असं होतं. बट दुसऱ्या क्लासेसमध्ये असं आम्ही पहिलं डेमो लेक्चर वगैरे करून की तिथं जे CBSEचे लेकर आहेत, ज्यांचं CBSE मॉडेल आहे, ICSE मॉडेल आहे, अशा लेकरांना तिथं प्रायोरिटी दिली जाते. परंतु RCC येथे असं शिक्षणाची प्रणाली आहे की म्हणजे जो स्टेट बोर्डचा विद्यार्थी आहे, म्हणजे जर गावाकडचा विद्यार्थी जो गावाकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला आहे त्याला सुद्धा तो ग्रास्प करू शकतो. अशी RCC म्हणजे टेक्निक आहे शिकवण्याची, त्याच्यासाठी मी ते निवडलं. तर RCC निवडण्यामागचं रिझन तुम्ही सांगितलं. आता तुम्ही सेल्फ स्टडी कशा पद्धतीने केली, कशा पद्धतीने कोचिंग असायची? सगळ्यात पहिलं तर हे सांगा की तुमचे PCBला मार्क्स किती आलते? PCB मार्क्स म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला 11च्या स्टार्टिंगला म्हणजे माझा कम्प्लीट 11th कसा अभ्यास करायचा ह्याच्यामध्येच निघून गेला. म्हणजे ठीक आहे, मग फिजिक्स तर एकदम ब्लँक होतं, म्हणजे काही समजायचंच नाही. थोडंफार केमिस्ट्री वगैरे समजायचं, बायोलॉजी ठीक होतं, बट फिजिक्स कसा अभ्यास करायचा हे समजायला टाइम लागला. परंतु काय म्हणलं, आपण कुठेतरी गिव्हअप करून देणं किंवा माझ्यानं होणार नाही अशी मनामध्ये कधी भावना आली नाही. ते कन्सिस्टन्सली जे टीचर सांगत होते, कारण स्कोर कमी आला का विद्यार्थी काय करतात, एक्झाम देणं सोडून देतात. बट ते मी कधी केलं नाही. कन्सिस्टंटली जे चॅप्टर चालू आहेत ते प्रयत्न करीत राहिलो, रिव्हिजन करीत राहिलो, एकही एक्झाम मिस न करता. हळूहळू मग जसा 11 करून 12 कडे आपण जातो, मग तेव्हा 12th मध्ये गेल्यानंतर हळूहळू चॅप्टर समजायला लागले. जे इंटरलिंक चॅप्टर असतात, जसं ग्रॅव्हिटेशनचं, आपण ग्रॅव्हिटेशन बद्दल बोलायचं झालं, ग्रॅव्हिटेशनचं जे इंटरलिंक्ड आहे ते विथ इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे आणि मॅग्नेटिझम मध्ये आहे. म्हणजे ह्याचं जे इंटरलिंक्ड जे आहे ते हळूहळू कुठेतरी क्लिक व्हायला लागलं. मग हळूहळू आवड निर्माण व्हायला लागली. ह्याचं मला बेनिफिट काय झालं की म्हणजे मी जे 11th जर गिव्हअप करून दिलं असतं तर मला 12th हे काही इंटरलिंक्ड म्हणजे हे काही झालं नसतं. त्याच्यामुळे मी गिव्हअप न करता कंटिन्यू अभ्यास करत राहिलो, हे मला बेनिफिट झालं. ते एक महत्वाचं, कारण बरेच विद्यार्थी माझ्यासोबतचे असे होते, माझे मित्र वगैरे क्लासमध्ये, ते ज्यांचा अभ्यास चांगला होता ते तर पुढे निघून गेले, त्यांचा स्कोर चांगला होता. परंतु जे स्टार्टिंगच्या फेजमध्ये ज्यांना समजत नाही, ज्यांना स्कोर कमी होत होता माझ्यासारखा, ते स्टार्टिंगलाच गिव्हअप करून दिले. मग नंतर त्यांना म्हणजे 12th ते कॉम्पिटिशनमध्येच राहिले नाही, ते आउट ऑफ कॉम्पिटिशन फेकले गेले. येस, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण स्टार्टिंगला गिव्हअप जर केला आपण की मला समजा नाही, मला हे व्हायले, तर विद्यार्थी मग पुढे ते कॉम्पिट करू शकत म्हणजे तुम्ही त्या कॉम्पिटिशनचा भागच राहत नाही, भागच राहत नाही. भाग्यनगर नांदेडमध्ये ज्यावेळेस तुम्ही नीटची तयारी करत होता त्यावेळेस तुमचा डेली शेड्यूल कसा होता? म्हणजे सुरुवातीला सकाळी आमचे बॅचचा शेड्यूल होता. सकाळी 7 वाजल्यापासून जे 2 वाजेपर्यंत लेक्चर होते. मग 2 वाजेपर्यंत लेक्चर केल्याच्या नंतर घरी आल्याच्या नंतर म्हणजे दिवसभराचं जे आपण लक्ष देऊन वगैरे आपण थकतो वगैरे ह्युमन बॉडी, मग त्याच्यानंतर आम्ही 2ला आल्याच्या नंतर जेवण वगैरे करून 3-3:30 पर्यंत ब्रेक घ्यायचा. एक छोटीशी पॉवर नॅप वगैरे घ्यायची, 15 ते 20 मिनिटाची. त्याच्यानंतर मग स्टडी पॉईंटला वगैरे जायचो मी. स्टडी पॉईंटला गेल्याच्या नंतर मग लगातार काय म्हणतो आपण 3:30 ते 4 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. 3 ते 4 तास, म्हणजे 3 ते 4 तास हे अभ्यास करायचा की आज आपल्याला काय शिकवलंय. ठीक आहे, मग आजच्या ज्या गोष्टी शिकवल्या त्याचं रिव्हिजन करायचं ते 2-3 तासामध्ये. त्याच्यानंतर जे अर्धा 1 तास गॅप घ्यायचा, अर्धा 1 तास गॅपमध्ये काय करायचं, जेवण करायचं असेल तर जेवण करून घ्यायचं. किंवा एक आमच्याच जी स्टडी पॉईंट होती आमच्या तिथं आनंदनगरला, तिथे एक स्वामी समर्थाचं केंद्र होतं. म्हणजे
थोडं पॉझिटिव्ह एनर्जी यायची तिथं जाऊन. त्या ठिकाणी मी जाऊन 10 ते 15 मिनिट रेग्युलर बसायचो, जाऊन दर्शन वगैरे घेऊन यायचं. त्याच्यानंतर अजून परत जोशनं त्याच एनर्जीनं म्हणजे काही मागचे चॅप्टर रिव्हिजन वगैरे करणं असतील, मग असंच 4 ते 5 तास अजून असंच अभ्यास करायचं. पण स्टार्टिंगच्या फेजमध्ये 11वीच्या फेजमध्ये किंवा आपण म्हणतो स्टार्टिंग ऑफ 12th त्याच्यामध्ये एवढा जास्त अभ्यास नाही केला कधी. बट हळूहळू जसं समजायला लागलं की सिलेबस वास्ट आहे किंवा जसं आपल्याला सिलेबस समजतो नीटचा, त्याच्यानंतर आपला इंटरेस्ट वाढायला लागतो, तेव्हा आपला हळूहळू अभ्यास आपला वाढत जातो. बट 11th मध्ये वाटलं मला की जास्ती नाही, मी ॲव्हरेजली एक 7 ते 8 तास अभ्यास केला असेल क्लासेस सोडून. त्याच्यानंतर 12th मध्ये मग एकदम कम्प्लिटली डेडिकेटेड काय म्हणतो आपण की 9 ते 10 तास म्हणजे अभ्यासाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. ह्या पद्धतीनं चालला शेड्यूल. तर ज्यावेळेस नीटची तयारी करत होता त्यावेळेस सोशल लाईफ कशी होती, फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्ह? सोशल लाईफ म्हणजे मी सोशल मीडियावर कुठंच नव्हतो, फक्त एक व्हॉट्सअप होतं. व्हॉट्सअपच्या थ्रू म्हणजे फ्रेंड्सचा ग्रुप वगैरे होता, तिथं डाऊट्स वगैरे टाकायचं. किंवा आम्ही 11th चार्टिंगला RCC ऑनलाईन क्लास होतं, त्यासाठी टीचर सोबत ऑनलाईन कॉन्टॅक्ट होता. फक्त ते व्हॉट्सअप वगैरे होतं, बाकी इंस्टाग्राम, युट्यूब असं कुठल्याच प्लॅटफॉर्मवरती मी नव्हतो. सगळं काही आहे ते नीटच्या नंतर वगैरे काढलेलं आहे. त्याच्यामुळं एकदम. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे शाळेत स्कूलचे फ्रेंड होते किंवा जे फ्रेंड मी उदगीरला होतो 10वी पर्यंत, मग जे 10वी पर्यंतचे माझे उदगीरचे फ्रेंड होते ते काही जण नांदेडला आले होते, त्यांच्यासोबत माझा असं काही बराचसा कॉन्टॅक्ट काही नव्हता. फक्त कामाला काम, आपला अभ्यास, ह्याच्याशिवाय दुसरं सोशल मीडिया कुठंच काही नाही. जास्त डिस्ट्रॅक्ट वगैरे व्हायचं काय डिस्ट्रॅक्टचा प्रश्नच नाही, कारण सोशल मीडियावरती कुठंच नव्हतो मी. कारण आजकाल बघतोय आम्ही की 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांचं पण इंस्टाग्राम अकाउंट असते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुमचं दुसरं काही असू द्या, बट ते इंस्टाग्राम असलं तर आपण जे रील्स स्क्रॉल करत बसतो आणि ते जे हे आहे त्या जर आपण त्या प्रोसेसमध्ये जर गुंतलो, ते खूप मला वाटते टफ, त्याच सिच्युएशन मधून बाहेर येणं खूप अवघड जाते. खूप अवघड आहे आजकाल. ते डोपामाइन भेटतं रील्स. हा, मग ते आपण 5 मिनिट जरी आपण बघण्याचा प्रयत्न केला तर ते कधी त्याचे 5 तास होऊन जातील हे कधी समजणार नाही. आणि ते एकदम डिस्ट्रॅक्शन म्हणू शकतो आपण त्याला. त्याच्यामुळे ते असायलाच नको ते काही सोशल मीडिया, असं वाटतं मला. येस. जोपर्यंत तुमची नीट ते होणार नाही. काय काय विद्यार्थ्यांना खूप कूल वाटतं की अरे बघ मी 10 तास वापरला, मी 12 तास वापरला. मग ते तसे विद्यार्थी ते ज्यांना कूल वाटते 10 तास वापरून, मग त्यांची ते अजून ते 3 ते 4 वर्ष त्या ट्युशन एरियामध्ये जाणार, ते कन्फर्म आहे. ते खूप खतरनाक गोष्ट आहे. मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी अर्धा तास मोबाईल, ते पण कामापुरता बघितला पाहिजे. तुम्ही ऑनलाईन लेक्चर करत असाल तो विषय वेगळा, बट तुम्ही कुठेतरी युट्यूब, इंस्टाग्राम, ठीक आहे युट्यूब तुम्ही बघायला पाहिजे. युट्यूबवर चांगल्या गोष्टी बऱ्याच असतात. तुम्ही ऑनलाईन लेक्चर्स बघू शकता, त्याच्यानंतर काही तुम्ही न्यूज वगैरे बघू शकता. म्हणजे फक्त कम्प्लिटली जर तुम्ही अभ्यास करत राहिला तरी तुमच्या काही डोक्यात जाणार नाही. जर तुम्ही 10-5 मिनिटाचं एज्युकेशनल कंटेंट किंवा ठीक आहे नीटचं बघू नका, पण दुसरं काहीतरी तुम्ही एज्युकेशनल सायंटिफिक बघू शकता. त्याच्यामुळे थोडंफार आपल्याला ब्रेक भेटतो आणि तीच आपली एनर्जी जे एनर्जी मेंटेन जी असते ती होते अशा गोष्टीमुळे. बट इंस्टाग्राम वगैरे हे त्याच्यावरचं ऑप्शन नाही आहे. येस. हा. नीटची तयारी करत असताना कधी डाऊन फील झालंय का, कधी डिप्रेशन वगैरे? नीटच्या म्हणजे 11th आणि 12th अर्धा पार्ट हा डाऊनचाच होता. म्हणजे मार्क्स सगळ्यात कमी यायचे. मार्क्स असं म्हणजे काही कधीच लिस्टमध्ये नाव आलं नाही 11th मध्ये. स्टार्टिंगला आलं, बट नंतर फिजिक्स खूप टफ जायला लागलं. बट एक आमचा पॉईंट होता पॉझिटिव्ह, म्हणजे आम्ही कधी गिव्हअप केलं नाही. स्कोर खूप कमी होता, म्हणजे ह्यावेळेस कधी चांगले यायचे, कधी खूप जास्त कमी मार्क्स यायचे. मग वाटायचं की त्या RCCच्या बुकलेटवरचे आम्ही फोटो बघायचो, यार आपला कधी फोटो येईल तिथं, हे आपल्यासाठी बनलंच नाही, असं आपण डाऊट बऱ्याच वेळेस यायचा. म्हणजे आपल्यासाठी बनलंच नाही आहे, आपण तर स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहोत, आपलं सिलेक्शन काही होणार नाही, आता ठीक आहे ऍडमिशन घेतलो तर आता करणं आहे. बट असं करत तो खूप डाऊन फेज आला. बट हळूहळू जसं आम्ही मेहनत सोडली नाही शेवटपर्यंत, हळूहळू कुठेतरी रिझल्ट दिसायला लागला. मग त्याच्यामुळं फायनली रिझल्ट कन्वर्ट झाला. ज्यावेळेस नीटची तयारी करत होतात, RCC नांदेडचा रोल कशा पद्धतीने राहिलेला त्याच्यामध्ये? आता RCC नांदेड आम्ही स्टार्टिंगला ऑनलाईन होतो, मग परत आमचं लगेच एक 4 ते 5 महिन्यामध्ये ऑफलाईन स्टार्ट झालं. ऑफलाईन स्टार्ट झाल्यामुळे काय असतं, ते जे ऑफलाईन आपल्या कॉम्पिटिशन असते, कारण आपण ऑनलाईन एका वेगळ्या विश्वामध्ये असतो, आपल्याला कॉम्पिटिशनची जाणीव नसते. मग जेव्हा आपण ऑफलाईन येतो, आपल्यासोबत बॅचेस भरतात, सायमल्टेनियस बॅचेस भरतात, ठीक आहे. मग त्यांचे दर वीकली टेस्ट होणार, मग त्याचे टेस्टचे रिझल्ट येणार. ह्या सगळ्या गोष्टीमुळे एक आपल्याला कॉम्पिटिशनची जाणीव येते, म्हणजे किती कॉम्पिटिशन आहे हे समजतं. आणि एक नांदेड हे असं ठिकाण आहे, म्हणजे महाराष्ट्रातली एक प्रमुख सिटी असे जिथं म्हणजे नीट आणि जेईचं एक हब बनलेलं आहे सध्या. त्याच्यामुळे तिथं तुम्हाला कॉम्पिटिशन काय हे समजून घेण्यासाठी तुम्हाला दिल्ली, कोटा, राजस्थान जाण्याची आवश्यकता नाही. त्याचं तुम्हाला ते कॉम्पिटिशन फील करायचं असेल तर तुम्हाला ते कॉम्पिटिशन फील करून देण्याचं काम नांदेड लातूर सध्या करत आहे. त्याच्यामुळं खरंच नीटची एक्झामला किती सिरियस घ्यायचं किंवा तिथं किती कॉम्पिटिशन आहे, त्याचं महत्व किती आहे, त्या MBBS सीटचं एका गव्हर्नमेंट सीटचं, हे तुम्हाला नांदेडच समजू शकते तुम्हाला. हे व्यतिरिक्त जर तुम्ही जर फक्त घरी ऑनलाईन जर तुम्ही लेक्चर बघत असेल तर तुम्हाला फील येणार नाही की ह्या जी रेस आहे ह्याच्यामध्ये आपल्याला किती आपण आपला एफर्ट द्यायला पाहिजे, हे तुम्हाला घरी बसून समजणार आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला ऑफलाईन जावं लागेल. आणि ते जर तुम्हाला फील आणि ते कॉम्पिटिशनची फील देण्यासाठी तुम्हाला नांदेड पुरेसं आहे. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल नांदेडचा आहे. येस. ज्यावेळेस फर्स्ट अटेम्प्ट झाला
नीट मध्ये MBBS ला लागायचं स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकलं नाही, त्यावेळेस तुमची फॅमिलीची रिॲक्शन कशी होती? माझं कसं होतं, मी सांगितल्याप्रमाणे 11th आपला अभ्यास म्हणजे मॉडरेट होता. स्कोअर माझा 720 पैकी 500च्या आसपास होता. बट जसं जसं 12च्या पुढं मिड 12th पासून माझी थोडी जर्नी चेंज झाली. ते म्हणजे मी अभ्यास सिरियसली करायला लागलो आणि मन लावून करायला लागलो. म्हणजे पहिले पण करत होतो, सोडून दिलं नव्हतं, बट मार्क्स कुठेतरी वाढायला लागले आणि मला इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि कुठेतरी असं एक निश्चय केला होता की ह्या वर्षी सिलेक्शन घेईल. परंतु जसं मार्च महिन्यामध्ये RCCची मॉक टेस्ट सुरू झाली, तिथं अचानक सर्वांचा स्कोर कमी झाला. माझ्या बरोबर माझ्यासोबत जे मित्र बसायचे त्यांचा माझा स्कोर वर्षभर सेम होता. एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये जेव्हा RCCच्या मॉक टेस्ट स्टार्ट होतात, फुल सिलेबस टेस्ट, तेव्हा सगळ्यांचा स्कोर कमी झाला, त्यासोबत माझा पण स्कोर कमी झाला. बट मी असं मिसकन्सेप्शन केलं त्याचं, म्हणजे की आताच माझा एवढा स्कोर कमी येत आहे तर फायनल ईटमध्ये किती येईल आणि फायनल ईटमध्ये मला कुठलं तरी एक साधं कॉलेज भेटेल. मग ते घेण्यापेक्षा मी स्वतःला म्हणजे शिक्षकांचं नाही ऐकता. शिक्षक सांगत होते की हा स्कोर मॉक टेस्ट आहे, मॉक टेस्टमध्ये तुम्हाला सिलेबस खूप मोठा असतो, पूर्ण सिलेबस असतो, त्याच्यामुळे तुमचा स्कोर कमी येईल, हे टीचर सांगायचे. बट मी समजून घेतलं नाही. स्पेशली मला वाटलं यार आताच माझा एवढा स्कोर कमी येत आहे, मग माझं सिलेक्शन काय होईल, किंवा मला कुठलं तरी एक साधं कॉलेज भेटेल गोंदिया गडचिरोली सारखं, मग त्याच्यातून मला काही होणार नाही. त्याच्यामुळे मी काय केलं, शेवटच्या 2 महिन्यामध्ये कम्प्लीट अभ्यास सोडून दिला. फक्त पेपर वगैरे दिलो. पेपर वगैरे जायचं, ते पण घरचे म्हणायचे पेपर वगैरे दे, पेपर द्यायचं, अभ्यास काही करायचं नाही, पेपर अनालिसिस काही करायचं नाही. कम्प्लीट 2 महिने मी वेस्ट केले. त्याचं मला असं रिअलायझेशन झालं खूप हार्ड आणि ते खूप टफ होतं माझ्यासाठी. ते म्हणजे जो माझ्यासोबतचे मित्र होते, माझ्यासोबतचा जो मित्र माझ्यासोबत बसायचा, त्याचा पण स्कोर मॉक टेस्टमध्ये कमी झाला होता, परंतु त्यानं गिव्ह अप नाही केलं. त्याची अशी धारणा होती की तो म्हणला ठीक आहे माझा आता स्कोर कमी झाला, मी शेवटपर्यंत ट्राय करणार, जर सिलेक्शन झालं ठीक, नाही तर रिपीट करणार. बट मी शेवटच्या 2 महिन्यामध्ये काय केलं की मला रिपीटच करायचं आहे. मी 100% निर्णय घेतला माझ्या मनाला. ते कुठेतरी चुकीचा निर्णय होता. जर तो निर्णय मी घेतला नसता तर आज माझं सिलेक्शन झालं असतं. नीट 2023 मध्ये मला 600 मार्क्स पडले असते आणि मला एक चांगलं गव्हर्नमेंट कॉलेज भेटलं असतं. कारण जो माझ्यासोबतचा मित्र होता त्याला चांगला मेडिकल कॉलेज भेटलेलं आहे. त्याला नीट 2023 मध्ये 610 त्याचा स्कोर होता, तो GMC अकोल्याला आहे. बट मी त्यावर्षी रिपीट करून मला 2024 साठी एक प्रयत्न करावा लागला. हे म्हणजे आपण जर टीचरच्या गोष्टी ऐकल्या नाही तर त्याचे दुष्परिणाम काय असतात हे मला खूप जास्त रिअलाइज झालं. आणि असं म्हणजे जसं आपण ठीक आहे मला 2024 मध्ये चांगला अभ्यास केला, मी चांगले मार्क्स आले, परंतु जे काय म्हणतात टफ फेज जो असतो, म्हणजे आपण काय केलं आपल्या लाईफ बद्दल, म्हणजे हे खूप एकदम सेल्फ रिअलायझेशन किंवा खूप वाईट वाटतं मनाला की आपल्यासोबतचा मित्र गेला, कशामुळे गेला, आपल्या म्हणजे वर्षभर सोबत अभ्यास केला, बट एक छोटीशी मिस्टेक म्हणजे आपली पूर्ण लाईफ चेंज करू शकते, हे मला तिथं रिअलाइज झालं. ते खूप अवघड असतं सर्वांसाठी. म्हणजे नांदेड, लातूर, संभाजीनगर मध्ये व्हेरियस ट्युशन्स आहेत, पण काय होते काय ट्युशन्स मॉक टेस्टचे पेपर इझी काढतात, RCC काढत नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना फायनल नीटचा पेपर कसा आहे तोच पेपर मॉक टेस्टच्या माध्यमातून तसाच एक्सपिरियन्स आणण्यासाठी पेपर टफ असतात हे सर्व RCCians त्यांच्या पॅरेंट्सला माहिती. पण अदर कोचिंगवाले काय करतात, मॉक टेस्ट सिरीज सोपी काढतात, त्यांना त्यात 720 पैकी कुणाला 700 710 पर्यंत पडतात बऱ्याच जणांना. पण फायनल नीट मध्ये 200-250 वर पण असे विद्यार्थी मी लातूर ट्युशन एरियामध्ये पाहिलेले आहेत. त्यामुळं RCCचा जो पॅटर्न आहे, टफ पेपर जे नीट लेवलचे क्वेश्चन RCC पेपरमध्ये टाकतंय, हे महाराष्ट्रामध्ये युनिक आहे. तर मला ह्याच्याबद्दल काय वाटतंय, सगळी महत्वाची गोष्ट, जसं आपण काय ऐकतो, बरेच आपले पाहुणे मंडळी आहेत, त्याच्यानंतर आपले मित्र कंपनी आहे, त्याच्यामध्ये आपण असं ऐकतो की वर्षभर स्कोर चांगला होता आणि फायनल ईट मध्ये कम्प्लीट 600 वरून डायरेक्ट 200 वर आला, काहीतरी ब्लंडर मिस्टेक झाली. आपण ज्या गोष्टी ऐकतो ते असेच विद्यार्थी असतात. म्हणजे जे ह्या टेस्टमध्ये नॉर्मल टेस्टमध्ये आपण म्हणतो साधं एकदम NCERTची डायरेक्ट लाईन उचलली ते टाकून दिली, ठीक आहे, थोडं पण त्याच्यामध्ये ट्विस्ट नाही आहे. आणि किंवा म्हणतो आपण सिंगल लाईन क्वेश्चन्स. आता सध्याचा जो पॅटर्न आहे 2024चा पेपर असेल किंवा 25चा स्पेशली खूप लेंथी पेपर येत आहे. पेपर अवघड नाही आहे किंवा आउट ऑफ NCERT नाही आहे, बट पेपर लेंथी येत आहे. बट ते लेंथी पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला तुमचं जे आपण काय म्हणतो एखाद्या डिसीजवर आपल्याला फाईट करायचं असेल तर आपली इम्युनिटी स्ट्रॉंग पाहिजे. तसं तुमची ती इम्युनिटी स्ट्रॉंग होईल पेपरची, ह्याची काळजी RCC घेते टफ पेपर काढून. जर तुम्ही इथं फाईट केलं, तुमच्यामध्ये ती कॅपॅबिलिटी तुमच्या निर्माण झाली, तर तुम्ही फायनल ईटमध्ये जाऊन ते परफॉर्म करू शकता अंडर प्रेशर. कारण इथं पेपर देणं आणि फायनल ईटचा पेपर देणं खूप डिफरन्स आहे. जरी पेपरचा लेवल इथल्या पेपरपेक्षा तो पेपर सोपा जरी असला तरी तो फायनल ईटचा पेपर आहे, त्याच्यावरून आपलं कुठेतरी आयुष्य घडणार आहे, हा प्रेशर खूप महत्वाचा असतो. बट इथला टफ पेपर, इथं जी आपली जी कॅपॅबिलिटी जी निर्माण झालेली आहे आपली, ते तिथं जाऊन खूप जास्त कामाला येते. त्याच्यामुळं आता आम्ही पण पेपर दिले, आमचे पण खूप कमी स्कोर यायचं. मला वाटतं RCCच्या पेपरमध्ये माझा जे फायनल मॉक टेस्ट वगैरे असतात तिथं 600च्या प्लस मी फक्त 2 ते 3 वेळेस गेलो. 600च्या प्लस फक्त 2 ते 3 वेळेस गेलो. एक मला स्कोर आठवते 613, एक 636, हे 2 स्कोर, आणि एक मला वाटतं 609च्या आसपास. 600 प्लस मी फक्त RCCच्या टेस्टमध्ये मॉक टेस्टमध्ये बोलतोय 3 वेळेस गेलो. बट फायनल ईटमध्ये मला 675 मार्क्स आले. आणि बाकीचे जे काही मार्क्स कटले, ठीक आहे, हे 25 बाकीचे 20, जे 45 मार्क्स माझे कटले म्हणजे 9 क्वेश्चन्स, ते पण सिली मिस्टेक होते.
त्याच्यामध्ये 4 तर प्रॉपर एकदम सिली मिस्टेक. मी इथं आन्सर करेक्ट केलं होतं, तिथं जाऊन ते एकदम इथं आन्सर जे कॅल्क्युलेट केलं ते OMR मध्ये चुकीचं भरलं. अशा पद्धतीच्या माझ्या 3 ते 4 मिस्टेक झाल्या, तर अबकी बार 700 पार झाला असतं 100%. पण हे कुठेतरी असते, बट ह्याचा बेनिफिट मला खूप जास्त झालं. जे आरसीचे टफ पेपर होते आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाचं फक्त पेपर नाही द्यायचं, तर एकदम त्याचं स्ट्रिक्टली अनालिसिस करायचं. पेपर 3 तास दिला आम्ही पेपरमध्ये जाऊन बसून, तर त्याचा अनालिसिस आम्ही 4 ते 5 तास करायचं. ह्याचा खूप जास्त बेनिफिट आम्हाला झाला. येस, खूप महत्वाची गोष्ट. पेपर अनालाइज करणं हे पेपर देण्यापेक्षा जास्त खूप. जर महत्त्वाचं तुम्ही आहे. पेपरचा अनालिसिस जर करत नसाल तर तुम्ही पेपर देण्यात काही अर्थ नाही. जर तुम्ही पेपर दिला तर ते पेपर 2 तास दिला तर तुम्ही त्याचा अनालिसिस 4 तास करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा तोच की पॉईंट आहे, कारण अल्टिमेटली आपल्याला पेपर द्यायचा आहे. नांदेडमध्ये तुम्ही नीटची तयारी केली, आता मुंबईला आल्यानंतर नवीन लाईफ सुरू झाली. मुंबई माणसाला आयुष्य जगायला शिकवते. तुमचा मुंबई सोबत एक्सपिरियन्स कसा राहिला? आता फर्स्ट टाइम म्हणजे मी जेव्हा कॉलेजच्या ऍडमिशनसाठी मुंबईला आलो, फर्स्ट राऊंडला मला ऍडमिशन भेटलं. मी, माझे पप्पा, माझे काका ऍडमिशनला आलो. तो माझा मुंबईतला पहिला दिवस होता. म्हणजे याच्या आधी मुंबई कधी गेलो नव्हतो. आय थिंक पुणे पण मी कधी गेलो नव्हतो. म्हणजे कॉलेजला सिलेक्शन झालं त्यासाठीच पहिल्यांदा मुंबईमध्ये पाऊल ठेवलं. ह्याच्यामध्येच काय सगळं काय आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा मी बघतो माझी लाईफ 11-12 मध्ये काय होती, रिपीटमध्ये काय होती, आणि आताची माझी जी लास्ट कॉलेजला आल्यापासून ऑक्टोबरपासून जी लाईफ बघतोय मी, त्याच्यामध्ये खूप ड्रास्टिकली चेंज आहे. ते चेंज लोकांना दिसून येतो. आणि काय म्हणतो, एक पॉझिटिव्ह एनर्जी. आणि कसं असते, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं कॉलेज कुठं आहे आणि कॉलेज काय आहे, ठीक आहे, कॉलेजची रँकिंग काय, खूप मॅटर करते. आणि तुमच्या आजूबाजूचं सराउंडिंग कसं आहे ते, म्हणजे जेवढं ठीक आहे. आता मुंबईमध्ये आलो, पण मुंबई ग्लोबल सिटी, म्हणजे इथं तुम्हाला प्रत्येक प्रकारचे लोक भेटतील. ह्या तुम्हाला गोष्टी शिकायला भेटतील. म्हणजे पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असतो. म्हणजे ते एक कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट ज्याला म्हणू शकतो आपण. म्हणजे अजून दुसरी महत्वाची गोष्ट, इथं मुंबईचं कॉलेज भेटण्यामागची आणि दुसरा बेनिफिट म्हणजे काय, ते एक रिसर्चला आपल्याला खूप प्राधान्य येत आहे. म्हणजे तुम्हाला मंच अवेलेबल आहे, तुम्ही काही करा. समजते, तुम्ही इथून रिसर्च साईडला जाऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही पॉलिटिकली तुम्ही ऍक्टिव्ह होऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक चांगले मार्क्स घेऊन अभ्यास केल्यामुळे तुम्हाला हे जे भेटणार आहे एन्व्हायरमेंट, ते तुम्हाला साध्या कॉलेजला भेटणार नाही. हे एक ह्याचं ॲडिशनल बेनिफिट आहे. जरी आपण म्हणतो ठीक आहे गव्हर्नमेंट सीट आहे, कुठं पण सारखंच असतंय, ते अभ्यासावर डिपेंड करते, विद्यार्थ्यावर डिपेंड करते. मला वाटतं सिटीचा पण खूप जास्त रोल असतो. जर तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर, मेट्रो सिटी वगैरे असेल, दिल्लीचा तर काही विषयच नाही, दिल्ली असेल, एम्स असेल, भोपाळ असेल, म्हणजे ह्या सगळ्या, मी जरी एम्सला नसलो तरी ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच प्रमाणामध्ये मॅटर करतात. येस. तर आता तुम्हाला जे कॉलेज भेटलेले, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज मुंबई, या कॉलेजमध्ये लाईफ कशी चालली? कॉलेज लाईफ जबरदस्त आहे. म्हणजे मोस्टली आता आमच्या कॉलेजचं कसं आहे, हॉस्टेल अवेलेबल नाही आहे फर्स्ट सेकंड इयरला, त्याच्यामुळे लोकलाईटची संख्या खूप जास्त आहे. आमची 200ची बॅच आहे आणि 200 बॅचपैकी 70 ते 80 लोक लोकलाईट आहेत, बाकी हॉस्टेलाईट आहेत. आणि एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे काय म्हणतो, ते हॉस्टेलमध्ये जो बॉन्ड आहे, ठीक आहे, ती मज्जा वगैरे किंवा ते युनिटी म्हणू शकतो आपण, ते आम्ही एकदम लाईफ चांगली एन्जॉय करतो कॉलेजमध्ये. जे काय म्हणतो त्याला आपण, बाहेर, आता मी फर्स्ट टाइमच बाहेर राहिलोय, म्हणजे घरच्यांना सोडून कुठंतरी. मग ते इथं आल्याच्या नंतर राहणं, कॉलेज लाईफ जगणं, ठीक आहे, पेपर 9 वाजताय आणि आपण 8:50ला उठतोय, मग ते 10 मिनिटांमध्ये जातोय. मग ठीक आहे, असं कसं होतं, लातूर नांदेडला आपण क्लासेसला असताना जर 5-10 मिनिटं जरी असली आपण ट्युशनला, तर ते म्हणजे वाटायचं आपल्याला गेला आजचा क्लास. बट इथं 8:09ला जरी पेपर असेल आणि 8:55ला पण उठलो, 8:55ला, तरी आपण तिथं जाऊन ते पेपर देऊ शकतो. ह्या गोष्टी ज्या असतात, ती पॉसिबिलिटी किंवा एक जुगाडू पद्धतीने जगणं कसं असते, ते इथं आल्याच्या नंतर बऱ्याच गोष्टी समजल्या. ते स्किल एक डेव्हलप होते, स्किल वगैरे, किंवा कमीत कमी सोर्सेसमध्ये कसं लाईफ काढायचं, हे इथं आल्याच्यानंतर मला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या. आता समजा ह्या कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन कसं आहे आणि अटेंडन्स वगैरे ह्या गोष्टी? हा, तर सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे, आता आपले जे रिस्पेक्टेड डॉक्टर राजू वांड्रे सर आहेत, त्यांना फर्स्ट राऊंडला आपलं कॉलेज भेटलं होतं, सायन भेटलं होतं. मग जेव्हा मी आपल्या RC कॅम्पसला भेट दिली होती लास्ट टाइम, तेव्हा सर मला बोलले की ते माझ्यासाठी मला खूप चांगलं वाटलं ते ऐकून. सर म्हणले की KM, आता महाराष्ट्रातलं 1 नंबरचं कॉलेज आपलं KM आहे, त्याच्यानंतर आपला 2 नंबर रँकिंग लागतो आणि देशामध्ये टॉप 15 मध्ये सायनचा नंबर लागतो. मग मुंबईमधून आल्याच्या नंतर सगळ्यात 1 नंबरला हायवरचं कॉलेज आहे, ते याचा बेनिफिट आहे. आणि धारावी जो स्लम एरिया आहे, त्या स्लम एरियामध्ये हे हॉस्पिटल असल्यामुळं तिथला जो काही पेशंट फ्लो आहे तो कम्प्लिटली इथं असतो. हा पेशंट लोड कम्प्लीट आमच्या हॉस्पिटलवर असतो. डेली 10 ते 11 हजारचा पेशंट असतो. हा पेशंट फ्लो म्हणजे कुठंच नाही आहे, समजलं का? KM नंतर KEMच्या बरोबरीचा ह्या लेवलचा आमच्या हॉस्पिटलला पेशंट लोड आहे. आणि इथून MBBS कंप्लीट केलेल्या विद्यार्थ्यांना प्रायोरिटी संपूर्ण देशभरात दिली जाते की हा सायनवरून MBBS पासआउट आहे. मग कारण जेवढा पेशंट फ्लो इथं असतो, कारण नाईट ड्युटी वगैरे असते, एवढा म्हणजे आमच्यावर इंटर्नशिपला एवढा लोड असतो किंवा एवढी प्रॅक्टिस झालेली असते की त्याच्यामुळं प्रायोरिटी कुठेतरी दिलेली असते. त्याच्यामुळे हे एक बेनिफिट आहे ॲडिशनल. नीटला आता काहीच महिने राहिलेले आहेत,
जे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत 12वी असतील किंवा रिपीटर, अशा विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस देतात? 12वी आणि रिपीटर. ठीक आहे, आता बघा, आता जानेवारी महिना चालू आहे बरोबर. आता ह्या महिन्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा, जे 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांचा सिलेबस मोस्टली सर्वांचा संपला असेल किंवा काही जणांचा काही दिवसामध्ये संपेल. त्यानंतर जे रिपीटरचे विद्यार्थी आहेत त्यांचा सिलेबस एक मार्चपर्यंत संपेल. आता इथून तुमचे पार्ट वाईज टेस्ट, युनिट वाईज टेस्ट चालू होतात आणि मॉक टेस्ट चालू होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं सर्वांना मला एक ॲडवाइस आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुमचा मॉक टेस्टमध्ये स्कोर सगळ्यांचा कमी होणार आहे. त्यामुळे तुम्ही तिथं डिमोटिवेट न होता, तो स्कोर सगळ्यांचाच कमी होणार आहे. माझा पण झाला, ज्याला 720 पैकी 720 मार्क्स आले, ज्याला 720 पैकी 700 मार्क्स आले. ठीक आहे, जो आता एम्स भोपाळमध्ये शिकत आहे, माझ्यासारखा सायनमध्ये शिकत आहे, KM मध्ये शिकत आहे, जे सर्वांचा स्कोर मॉक टेस्टमध्ये कमी होतो. ही पहिल्यांदा तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये गोष्ट फिट ठेवा. त्यानंतर मॉक टेस्टमध्ये स्कोर कमी झाल्याच्या नंतर करायचं काय पुढं, तर हे सगळ्यात महत्त्वाचं. यासाठी 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. ते म्हणजे पेपर दिल्याच्या नंतर तो पेपर एकदम स्ट्रॉंगली अनालिसिस करायचा. ठीक आहे, ज्या दिवशी तुम्ही पेपर देतो, एक दिवस एखादा पेपर असतो, तो पेपर दिल्याच्या नंतर एकदम तुम्ही NCERT सोबत घ्या. एक तुम्ही मिस्टेक नोटबुक बनवा. ठीक आहे, आज पेपर दिला, त्याच्यामध्ये काय तुमच्या मिस्टेक झाल्या ते कम्प्लिटली नोट डाऊन करा. ठीक आहे, मग ते मिस्टेक तुमच्या नंतर होणार नाही हे तुम्ही त्याची काळजी घ्या. समजलं? कारण हे जे 2-3 महिने आपल्याला फुल कॉन्सन्ट्रेशन काम करावं लागेल, फोकसनं काम करावं लागेल. आणि इथले जे क्वेश्चन आहेत तुम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला नीटमध्ये आठवायला पाहिजे की हा माझा क्वेश्चन इथं चुकला होता, हा माझा नीटमध्ये चुकणार नाही, एवढी तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी कधी होतील, फक्त क्वेश्चन असं बघून वरून चालणार नाही. तुम्ही ते एकदम मिस्टेक नोटबुकमध्ये सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा. ह्या जर तुम्ही गोष्टी मेंटेन केल्या, तुमचा स्कोर 400-450 जरी असला तर तुमचा फायनल नीटमध्ये स्कोर तुमचा आरामामध्ये 600+, 620, 630+ पडेल. 620+ बोलतोय मी, तर 100% तुमचा स्कोर पडेल. फक्त पेपर स्ट्रॉंगली अनालिसिस करा आणि डिमोटिवेट न होता पेपरवर फोकस करा, सिलेबसवर मल्टिपल टाइम रिव्हिजनवर फोकस करा. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, ही एक जर्नी इन्स्पायरिंग होती. RCC नांदेड म्हणजे भाग्यनगरमधनं आता मुंबईसारख्या टॉप मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची. अशाच पद्धतीच्या इम्पॉर्टंट जर्नीजसाठी तुम्हाला जर इन्स्पिरेशन पाहिजे असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.